नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही जात असते आणि साई आता रमाच्या पाठीमागे सांगत असतो की थांबा ना. तर आता रमा काही ऐकायला तयार नसते. त्यानंतर आता साई म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही रमा आहेत, पण माझं खूप काही चुकलं. तर रमा म्हणते की कोण रमा? मला रमा म्हणू नका, मी माही आहे ना. तर आता साई म्हणतो की माझ्याकडून चूक झाली, अहो तुम्ही खरी रमा आहात हे मला नंतर कळलं. आणि त्यानंतर मी मुकादमांच्या घरीसुद्धा गेलो होतो, तर तिथे आई आजी मला भेटल्या आणि त्यांना देखील मी सगळं सांगितलं. पण ते म्हटल्या की हीच रमा आहे आणि ती माही ना पैशासाठी हे सगळं करते. तर आता हात जोडत रमा म्हणते की हे बघा, मला ना माझा जीव तुम्ही वाचवला, आता मला माझ्या पद्धतीने राहू द्या. रमा म्हणते की हे बघा, तुम्ही मला फोर्स करू नका आणि मला आता कुणावरच विश्वास ठेवायचा नाही. तुमच्यावरसुद्धा आता मी विश्वास ठेवणार नाही. मला आता माझ्या पद्धतीने राहू द्या. इकडे आता मुकादमांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात. तर आता अभि त्याच्या डिशमधील पोळी हा काट्याने खाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात माई म्हणते की अभि दादा, हे तुम्ही असं काय करताय? तेव्हा आता अभि म्हणतो की काट्याने खातोय, त्याचं काय आहे ना, माझ्या राशीत आज अन्न काट्याने खायचं असं आहे. ते ऐकताच आता सगळेजण अवाक होतात. तर आता माही, अक्षय हे सगळेजण आब्याकडे बघू लागतात. अक्षय म्हणतो की हे सगळं काय चाललंय? आणि अक्षय आता जान्हवीकडे बघतो. जान्हवीने पांढरी साडी घातलेली असते. जान्हवीने तिचे आयब्रोसुद्धा आता पांढऱ्या रंगाचे केलेले असतात. इतकेच नाही तर जान्हवी आता जेवण करायला बसलेली असते आणि जान्हवीच्या डिशमध्ये आता पांढरा भात आणि पांढरं दही आणि पांढरी साखर असते. ते बघून आता अक्षय म्हणतो की वहिनी, हे सगळं तुझं काय चाललंय? त्यानंतर आता रमाकांत म्हणतो की काही नाही रे अक्षय, आपल्या घरात ना भविष्य सांगणारी आली, तेव्हा तिने भविष्य सांगितलंय की जान्हवीला सगळं काही पांढऱ्या रंगाचंच करायचं आहे, म्हणून ते सगळं चाललंय. तर आता अक्षय अवाकच झालेला असतो. आणि इकडे आता हसतच आनंद म्हणतो की अक्षय, आपल्या घरात जी इरावती आत्या आली ना, हे सगळं ना तिच्या म्हणण्यानुसार आणि तिच्या अंडरखाली चाललंय. तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की बेबी काय बोलतोयस तू? तर आता आनंद म्हणतो की हे बघ जानू, मला माहिती तुम्ही हे सगळं तिच्या म्हणण्यानुसार करताय, तेव्हा मला बोलायला कशाला थांबवतेस? आणि आनंद म्हणतो की बाय द वे, तू पांढरी लिपस्टिकसुद्धा का नाही लावली? जान्हवी म्हणते की हे बघ बेबी, इरावती आत्याला ना भविष्य येतंय, तेव्हा तिचं ऐकल्याने आपल्याला काय फरक पडतोय? आणि त्यानंतर आनंद हसू लागतो. तर जान्हवी म्हणते की हसायला काय झालंय तुला काय ही मस्करी वाटते का? आणि तेवढ्यात आता रमाकांत म्हणतो की आपल्या घरात खरंच ती इरावती आली ना, सगळं तिच्याच पद्धतीने चाललंय. तर तेवढ्यात इरावती तिथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकत म्हणते की मी सगळं ऐकलंय. आणि आता सगळ्यांकडे इरावती बघते. जान्हवीने आता बरोबर पांढऱ्या रंगाचं सगळं काही जे पथ्य आहे ते केलेलं असतं. त्यानंतर आता इरावती म्हणते की आपली ही माई आहे ना, तीच बघा, तिच्या आयुष्यात खूप त्रास आहे, पण तिने ना समुद्रात जर गेलं आणि नमस्कार करून समुद्राला जर अर्धे दिलं ना, तर खूप तिच्या आयुष्यात चांगले संकट नाहीसे होऊन चांगले दिवस येतील आणि मुकादमाच्या घरातले सुद्धा सगळा त्रास दूर होईल. ते ऐकताच आता सगळेजण पुन्हा इरावतीकडे बघतात. आणि अक्षय म्हणतो की हे असं जर काही केलं तर घरातील सगळा त्रास लगेच नाहीसा होईल ना? तर इरावती म्हणते हो. अक्षय म्हणतो की चला तर आई आजी, सगळेजण चला, आपली ट्रिपसुद्धा होईल आणि हे सगळंसुद्धा करणं होईल. आणि लगेच आता आब्या म्हणतो की जा, आपण अर्धवट ट्रिप सोडून येऊ नका बरं का. आणि आब्या हसू लागतो. आणि इकडे आता रमा ही एकटी चाललेली असते. सायदाने आता रमाला थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण रमाने सायदाचे काही ऐकलेले नसते. आणि रमा जात असताना आपल्याला मुकादमाच्या घरातून अक्षयने कानाखाली मारली आणि चल निघ इथून असे कसे म्हटले आणि आपण कसे मुकादमाच्या घरातून निघालो, हे सगळं आता रमाला आठवतं. रमा विचार करते की मला ना बाकीच्यांचा राग नाही आला, मला जास्त तुमचा राग आलाय, असे रमा अक्षयला उद्देशून बोलते. रमा विचार करते की मला ना स्पेशली तुमचा राग आलाय, बाहेरच्या लोकांकडून मी चांगलं वागण्याची का अपेक्षा ठेवू? रमा म्हणते की मला ना तुम्ही लांब केलंय ना, सगळ्यात जादा दुःख आणि सगळ्यात जास्त त्रास मला त्याचा होतोय. आणि त्यानंतर आता इकडे आनंद अक्षयला म्हणतो की अक्षय, तू सगळ्यांना मोठ्या मनाने माफ करतोयस आणि सगळ्यांना माफही केलंय, मग तू आईला काय माफ करत नाही? तर आता अभि म्हणतो की खरं आहे अक्षय, मला ना स्पेशली तुझ्यासोबत एकांटी बोलायचे. आणि आभ्या म्हणतो की मला ना आता दादांनी विषय काढला ना, तेव्हा आता सगळ्यांच्या समोरच बोलतो. आभ्या म्हणतो हे बघ अक्षय, आपल्यामध्ये जे वाद निर्माण झाले होते ना, ते सगळे माहीमुळे निर्माण झाले होते. आभ्या म्हणतो की माझ्या मनात असं काहीच नव्हतं जे तुला मी बडबडलो होतो ते.
आब्या म्हणतो की माहीला या घरामध्ये आणण्यामागे माझासुद्धा काही ना काही थोडा हात होता, तेव्हा मी सुद्धा या गोष्टीला काही अर्थाने जबाबदार आहे. आणि आता आब्या म्हणतो की माझी जी काही चूक झाली असेल ना त्यासाठी खरंच मला माफ कर, आय एम सॉरी. आणि त्यानंतर आता आब्याने सॉरी मागताच इकडे जान्हवी म्हणते की अक्षय मी सुद्धा होते आणि सॉरी. तर मयुरीसुद्धा तेच बोलते. आणि त्यानंतर आता रमाकांत म्हणतो खरं तर आम्ही सगळेजण यामध्ये होतो त्याबद्दल सॉरी अक्षय. तर अक्षय आता प्रत्येकाचं ऐकून घेत प्रत्येकाकडे बघत असतो आणि त्या सगळ्यांकडे बघत आता विचार करत आता अक्षय म्हणतो ठीक आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आता कबूल केलं आहे तर सगळेजण आता विसरून जाऊयात आणि केलं आहे मी तुम्हाला माफ. तर तेवढ्या इरावतीला ठसका लागतो. आनंद म्हणतो की अरे पण सगळ्यांना तू माफ केलं मग आईवरती तू का राग धरून आहेस. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की तिने तर हे सगळं स्वतःहून केलं ना. तेवढ्यात आता माई म्हणते की पण जे काही त्यांनी केलं ते तुमच्यासाठीच केलं ना. तुम्ही दुःखात होता, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद पाहिजे होता आणि त्यासाठीच त्यांनी केलं ना. तर अक्षय आता माहीकडे बघतो आणि लगेच आता रमा म्हणजे माही म्हणते की हे जे काही त्यांनी केलं तुम्ही अस्वस्थ होता म्हणून तर केलं. तर सगळ्यांना माहीचे बोलणे पटलेले असते आणि आनंद म्हणतो की अरे आई खूप अस्वस्थ झाली आणि जा तिच्याशी जाऊन बोल असे आता आनंद अक्षयला सांगतो. आणि इकडे आता रमा रस्त्याने जात असते, अंधार पडलेला असतो. रमा विचार करते की काय करू मी आणि कुठे जाऊ मी. मला राहायला घरसुद्धा नाही आणि जवळ पैसेसुद्धा नाहीत. आणि रमा आता त्या रस्त्याने एकांटी जात असताना एक माणूस आता झाडाच्या आडून रमाला बघतो आणि त्याने आता चेहऱ्यावरती काळं कापड घातलेलं असतं. काळी टोपी, काळं कापड आणि सगळं काही त्याने त्याचा चेहरा झाकलेला असतो. सगळं काही व्यवस्थित करून झाडाच्या आड बाजूला तो आता रमाकडे बघू लागतो. रमा आता थांबलेली असते आणि त्यानंतर आता तो माणूस पाठीमागून येऊन रमाचे तोंड दाबतो आणि त्याचबरोबर एक समोर गाडी आलेली असते आणि तो माणूस आता रमाला गाडीमध्ये बसवतो आणि सरळ तो माणूस आता रमाला त्याच्या घरी आणतो. तर ते दुसरा तिसरा कोणी नसून तो साई असतो. रमा आता कॉटवरती बसता क्षणी आता साईला बघते आणि लगेच आता रमा म्हणते की का करताय तुम्ही, कळतंय का की कोणत्या थराला गेलात आणि तुम्ही मला किडनॅप करून इथं आणलंय, जगू द्या ना आता मला तुम्ही. रमा म्हणते की तुम्हाला काय वाटतंय मी आता यांच्यासोबत नाही तर तुम्ही मला. तर सायदा म्हणतो काय बोलताय तुम्ही. रमा म्हणते बरोबरच बोलते मी. आणि रमा म्हणते की माझा आता कुणावरच विश्वास राहिला नाही आणि हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं बरोबर ना. आणि माहीला तुम्ही मुद्दाम तिकडे पाठवलं मला त्रास व्हावा म्हणून असंच ना. तर साई म्हणतो काहीही बोलू नका. आणि साई म्हणतो की तुम्हाला काय वाटतं मी हे सगळं मुद्दाम करून तुम्हाला मुद्दाम किडनॅप करून इकडे आणलं आहे का. अहो मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे पण मी तुमच्यासोबत एकदा बोलण्याचा प्रयत्न केला होता की नाही. आणि लगेच आता इकडे साई म्हणतो की मला माहिती आहे तुमच्याकडे राहायला जागा नाही आणि तुमच्याकडे कोणीच नाही, तुमच्याबरोबर कोणीही नाही. आणि इकडे आता रमा साईला म्हणते की मला इथे अजिबात राहायचं नाही. आता रमा काही ऐकायला तयारच नसते. तर आता साई रमाला समजावत असतो. इकडे आता अक्षय आणि माही बेडरूममध्ये झोपलेले असतात. अक्षय झोपलेला असताना पटकन आता माही उठून बसते आणि अक्षयकडे बघू लागते. आता माही विचार करते आता अक्षयला वाटायलाच हवं की ॲक्सिडेंटमधून वाचलेली मीच रमा आहे आणि अक्षयलासुद्धा कायम तसं वाटायला राहायला पाहिजे. आणि तेवढ्यात आता कसला तरी आवाज येतो बाहेरून. तर आता अक्षयला जाग येते. अक्षय आता माहीकडे बघतो आणि म्हणतो की रमा अगं बाहेर कसला आवाज येतोय, कोण आहे, चल बरं आपण जाऊन बघूयात असे म्हणत आता माही आणि अक्षय दोघेही बाहेर जाऊ लागतात. आणि त्यानंतर आता रात्री कोणीतरी मुकादमांचा दरवाजा वाजवत असते. तर इरावती दरवाजा उघडू नका असे सांगून दरवाजासमोर उभी असते. सगळेजण आता बाहेर येतात. तर आई आजी म्हणते की अगं इरा तुझं हे काय चाललं एवढ्या रात्री. तर आता इरावती म्हणते की थांब आणि जी व्यक्ती जी आता येणार आहे ना तिच्यामुळे या घराला त्रास होणार आहे तेव्हा आता न्यूट्रलाइज करते मी, जरा थांब असे म्हणत दोन्ही हात दरवाजावर आता दरवाजाकडे करत इरावती आता समोर उभी असते आणि दरवाजा वाजत असतो. आणि आता इरावती ती ॲक्टिंग करत असताना अक्षय म्हणतो अभ्या चल झालं आता दरवाजा उघड चल. तर आई आजी म्हणते की अरे जरा थांबणारे अक्षय, इरावती जे करते तिला करू दे ना प्लीज अक्षय. आणि आई आजी म्हणते की अरे अक्षय तुझा यावरती विश्वास नसेल पण इरावती जे करते ना ते आपल्या घरासाठी आणि आपल्या कुटुंबासाठीच करते ना, तेव्हा करू दे ना तिला.
आणि इकडे आता साईच्या घरून रमा जाऊ लागते आणि रमा जात असतानाच इकडे आता साईची आई रमासमोर येते आणि आता साईच्या आईला बघताच आता रमा थबकते आणि साईच्या आईकडे बघू लागते. तर साईची आई म्हणते की अगं ए पोट्टे, रात्रीचे 12 वाजले आणि तुला बाहेर जायचं ना, जा मग बाहेर आणि बघ बाहेरचं जग कसं असतं ते. आणि आता लगेच आता साईदाची आई म्हणते की काय गं पोट्टे, तुला एवढंही सुद्धा कळत नाही आहे का आणि रात्रीचं जग कसं असतं तुला माहिती नाही आहे का. रमा फक्त आता साईच्या आईकडे बघतच असते. आणि आता साईची आई म्हणते की माझा पोट्ट्यासुद्धा तुला ज्ञान शिकवायला लागला आहे आणि माझ्या पोट्ट्याच्या आयुष्याची सुद्धा तू पार वाट लावली. मला ना तू अजिबात नाही आवडत, असे आता साईची आई रमाला बोलत असते. साईची आई म्हणते की तरीसुद्धा तो तुला मदत करतोय ना, मग घे ना त्याची मदत. तर आता रमा म्हणते की मला आता कुणाच्याच मदतीची गरज नाही आहे, नको आहे मला तुमची मदत. आणि आता रमा म्हणते की माझ्याकडे 1600 रुपये आहेत आणि ते मला पुरेसे आहेत आणि त्यातूनच मी सगळं नवीन उभं करील. ते ऐकताच आता साईची आई म्हणते की बाप्पा. आणि आता लगेच आता साईची आई डोक्याला हात लावते आणि आता साई म्हणतो की अहो रमा, तुम्ही ऐका ना, तुमच्याकडे 2000 रुपये आहेत पण ते किती पुरणार आणि तुम्ही एखाद्याकडे गेलात आणि मग त्या 2000 रुपयात तुम्ही तुमच्यासाठी काही सामान आणणार की नाही, हे सगळे एवढ्या पैशात कसं होणार. तुम्ही राहायला तुम्हाला जागा मिळणार की तुमच्या गरजा भागवण्यासाठी ते 2000 रुपये तुम्हाला किती पुरतील सांगा बरं मला, असे आता साई रमाला समजावतो. आणि आता साई म्हणतो दुपारी काय झालं बघितलं ना तुम्ही, अहो तो चोर तुमची पर्स चोरून नेत होता. तर आता रमा म्हणते की त्याची काळजी ना तुम्ही करू नका, मी राहील कुठेतरी माझी. आणि साईची आई म्हणते की जा, तुला राहायचं ना कुठं भी राहा, आंघोळ कुठे करायची, साडी कुठं बदलायची ते तूच विचार कर आणि जा, असे आता साईची आई रामाला सांगते. आणि इकडे आता अक्षयने आता इरावतीला बाजूला करून आता दरवाजा उघडलेला असतो. तर समोर नील आता दारू पिऊन तिथे आलेला असतो. नीलला बघून आता अक्षय म्हणतो की नील तू इथे. तर नील आता झोकाटे घेत आतमध्ये येतो आणि नील म्हणतो की माही, आणि मी माहीसाठी आलो आहे. तर आता लगेच अक्षय म्हणतो की दारू पिऊन आलास. तर आनंद आब्यासुद्धा आता नीलकडे बघू लागतात आणि नील म्हणतो की मी माझ्या माहीसाठी आलो आहे. अक्षय, तुला कशी तुझी रमा मिळाली तशीच मला माझी माही पाहिजे, कुठेही ती माही. तर आता आनंद म्हणतो की आम्हाला काय माहिती. तर आता नील म्हणतो की असं काय बोलतोयस, तुम्हाला नाही माहिती तर मग कुणाला माहिती. आणि त्यानंतर आता आब्या म्हणतो की हाकलून दिलंय त्या माहीला आणि आता तू सुद्धा निघ, नाही तर तुला सुद्धा हाकलून देऊ. ते ऐकताच आता नील आब्याकडे बोट करतो आणि म्हणतो की माझ्याशी नीट बोलायचं बरं का. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की शांत राहायचं, कळलं का तुला. तर नील आता आनंदवर धावून जाऊ लागतो. तेवढ्यात पाठीमागून अक्षय आता नीलला पकडतो आणि म्हणतो की काय चाललंय तुझं, शांत राहायचं, कळलं का तुला. आणि अक्षय म्हणतो की तू का आम्हाला विचारतोय माही कुठे, माही कुठे. तुला जर माही शोधायची तर बाहेर जाऊन शोध ना तू. आणि आता अक्षय म्हणतो की आम्हाला काय विचारतो, ती माही तुझ्या घरीच होती. जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो ना तेव्हा तुझ्या घराच्या दरवाज्यासमोरच होती ती. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की जर ती तिकडे असती ना माझ्या घरासमोर मला भेटली असती. रमाकडे बोट करत म्हणजे माहीकडे बोट करत आता नील म्हणतो की या तुझ्या रमाला विचार माही कुठं आहे ती. आणि इकडे आता अक्षय पुन्हा नीलची कॉलर पकडतो. तर आता माही ही नीलकडे बघते आणि विचार करते की आता कसं याला माही आठवली, मी आठवली आणि जेव्हा मला त्रास देत होता मी त्याच्यासमोर होते तेव्हा नाही याला माही आठवली ती. आणि आता नीलला अक्षय बाहेर काढू लागतो. तर आता नील म्हणतो की अक्षय थांब, जर ती म्हणाली ना मी माही नाही आहे तर मी लगेच जातो. आणि ते ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसतो. आणि त्यानंतर आता अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा, तुला माहिती आहे कर याची माही कुठे आहे. तर आता माही काही बोलत नसते. तर अक्षय म्हणतो रमा मी तुला विचारतोय. तर आता माही ही नकारार्थी मान हलवते. आणि लगेच आता माही अक्षयला म्हणते की मला ना याची भीती वाटते, तुम्ही प्लीज याला घरातून बाहेर काढा. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा या माणसाची भीती वाटते का तुला, या माणसाची. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा या माणसाची तुला भीती वाटते. आणि अक्षय आता रमाचा हात धरतो आणि माहीचा हात धरून आता अक्षय तिला नील समोर आणतो आणि म्हणतो की या माणसाची भीती वाटते आणि मी रमा मार याच्या कानाखाली. आणि आता माहीला नीलचा खूप राग आलेला असतो. नीलने आपल्याला आत्तापर्यंत किती त्रास दिला हे आता माहीला आठवतं आणि सनकन तो राग उफाळून येत माही आता जोराने नीलच्या कानाखाली मारते. सगळ्यांनी आता तोंडाला हात लावला.
लावलेला असतो आणि लगेच आता अक्षय म्हणतो की आता नील तुला कळलं का? आणि रमाला म्हणतो की तू घाबरायचं नाही बरं का. आणि आता माहीने कानाखाली मारल्यामुळे आता नील हा माहीकडे बघतो आणि पुन्हा मोठमोठ्याने हसून टाळ्या वाजू लागतो आणि म्हणतो की माही. तर आता पुन्हा अक्षय म्हणतो काय चाललंय? आणि आता नील पुन्हा मोठमोठ्याने हसत असतो आणि त्यानंतर आता नील हसतच म्हणतो की हा नील आता काय करणार आहे माहिती आहे का? हा नील त्याच्या माहीला तर शोधून काढणारच आहे, पण मुकादम रमाची सुद्धा वाट लावणार आहे. ते ऐकताच आता सगळेजण पुन्हा नीलकडे बघू लागतात. आणि इकडे आता साई हा रमाला समजावत असतो, पण आता रमा काही ऐकायला तयारच नसते. कारण आता रमा म्हणते की मी तुमच्यावर पुन्हा नाही विश्वास ठेवू शकत आणि तुम्ही माझे मित्रसुद्धा नाही होऊ शकत. तर आता साई पुन्हा रमाला समजावत असतो आणि आता साई हा रमाला पुन्हा मुकादमाचे घर मिळवून देण्यासाठी तो तिला मदत करणार असल्याचे आता रमाला प्रॉमिस करतो. आणि आता रमा साईकडे बघू लागते. तर इकडे आता अक्षय हा सीमाच्या दरवाजापाशी आलेला असतो आणि आता अक्षय म्हणतो की मला ना आईची माफी मागायलाच हवी आणि तिच्याशी बोलायलाच हवं. आणि तेवढ्यात आता अक्षय हा दरवाजा उघडतो तर सीमा ही डोळे झाकून कॉटवर बसलेली असते. तर ते या अवस्थेत आता सीमाला बघून आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि सीमाचे मोठे सत्य आता अक्षय समोर आलेले असते. अक्षय म्हणतो की मला माहिती आहे आई माझ्यावर चिडली रागावली आहे, पण शेवटी रमासुद्धा असती तर मला म्हटली असती की तुम्ही आईवरचा राग सोडा, पण रमासुद्धा माझ्यावर चिडली असे म्हणत अक्षय जेव्हा आता सीमाचा दरवाजा उघडतो त्यावेळेस आता सीमाला भयानक अवस्थेत बघून अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि सीमाचे भयानक सत्य अक्षयसमोर आलेले असते. आणि सीमाची ती अवस्था बघून आता अक्षयला आणखी डाऊट आलेला असतो. तर माहीने आता सीमाची भयानक अवस्था केलेली असते. तर आता इकडे साई आणि रमा दोघेही प्लान करून पुन्हा आता मुकादमाच्या घरात आता माहीला कसे बाहेर काढणार आणि आता सीमा म्हणजे माहीचे सत्य आता अक्षयसमोर कसे येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.